चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मधला हा क्वेश्चन आहे. का म्हणतात, थोडासा अलग टाईपचा. ठीक आहे, पटला ना? तर हा क्वेश्चन 3 मार्काला विचारते, कधी कधी बोर्डात विचारून टाकते असे क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे बेसिक वर डिपेंड आहे. ठीक आहे, पटला ना? का म्हणतात हा द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे ना, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट म्हणते, म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल याचा मिक्सअप. ठीक आहे, ओके, याचा सुपुत्र समजा. ठीक आहे, म्हटलं ना, कुणाच्या कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल याचा सुपुत्रवाला क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय म्हणतात का द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. 2 लाईन्स दिल्या. ठीक आहे, हे वाली लाईन्स आणि हे वाली लाईन्स. तर पहा, हे जे लाईन्स राहते थोडी देर के लिए फील करा. ठीक आहे, थोडी देर के लिए इकडे पहा, थोडी देर के लिए फील करा. हे जे लाईन्स राहते ना, कोणसे, हे आणि हे, ते स्ट्रेट लाईन राहते. पटलं ना? राहतेच, कारण लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. मान के चलो हे वाली लाईन हे या, कोणसी, हे वाली. ठीक आहे, पटलं ना? त्यानंतर जे ते वाली लाईन आहे ते वाली हे, असं समजा. तर याचा इंटरसेक्शन असं मी नाही म्हणता, फील करत हा. ठीक आहे, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. या 2 लाईन जिथं छेदतात इंटरसेक्शन. ठीक आहे, या 2 लाईन त्याचा इंटरसेक्शन 3-1 फील करत आहोत. येताना नाही तो पॉईंट. ठीक आहे, कारण पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, म्हणजे या क्वाड्रंट मध्ये आहे, पण आपण फील करत आहोत. समजलं ना? फील. ठीक आहे, तर मान के चलो की हे 2 3 आणि -1 इथं इंटरसेक्ट केले. ओके, तर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. बस एवढं भाषण देऊन दिला, ए आणि बी सॉल्व्ह कर. आता एक गोष्ट सांगतो, मग मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, पहा, मला काय म्हणायचं की यावाल्या लाईन पर, म्हणजे यावाल्या लाईन जे एक्स ची व्हॅल्यू आहे, एक्स वाय जे येत आहे, समजलं ना? यावाल्या लाईनवर एक्स ची व्हॅल्यू इथं आहे, तर चेक करा यावाल्या लाईनची सुद्धा एक्स अँड वाय व्हॅल्यू इथं आहे. काय म्हणता, मी काय म्हणतो समजलं? यावाल्या लाईनची एक्स अँड वाय व्हॅल्यू ज्या पॉइंटवर आहे त्याच लाईनची जी दुसरी लाईन आहे त्याची एक्स अँड वाय व्हॅल्यू तिथंच आहे. म्हणजे एक गोष्ट सर, इथचे एक्स यावाल्या इक्वेशनचे एक्स आणि वाय आणि यावाल्या इक्वेशनचे एक्स आणि वाय सेम आहे सर, हेच तर पाहिलं. ठीक आहे, तर मग का म्हणेन पहा, चेक करा. ठीक आहे, तर मी काय म्हणेन की पॉइंट किती 3-1 का करते पहा, सॅटिस्फाय करते. का करते? सॅटिस्फाईड. काय करते? सॅटिस्फाईड गिवन लाईन्स. ठीक आहे, गिवन लाईन्स ज्या कोणत्या लाईन्स दिल्या होत्या त्याला 3-1 सॅटिस्फाय करते, म्हणजे करते. ठीक आहे, डंके की चोट पर. ठीक आहे, आताच सांगितलं. तर काय होईल पहा, मी काय करता पहा, पुट 3-1 बोथ इक्वेशन्स. ठीक आहे, बोथ इक्वेशन्स. ठीक आहे, इक्वेशन्स दोन्ही इक्वेशन मध्ये मी पुट केलो डायरेक्टली, कारण सॅटिस्फाय करता. ठीक आहे, तर काय होईल पहा, ax + by = 9. आता सुनो, एक्स आणि वाय जिथं जिथं आहे ना तिथं पुट अप करा. काय होईल पहा, a × 3 प्लस हा एक्स. पहा इकडे हेही समजा बरं, यदि पिपा नाही वाजला पाहिजे. ठीक आहे, पटलं? का म्हणता मी, ऐका की हा एक्स वे, थोडी देर के लिए समजा, हा एक्स वे आणि हा वाय वे. समजलं ना? हा एक्स वे आणि हा वाय वे. ठीक आहे, तर जिथं जिथं एक्स आहे तिथं मी काय ठेवलं पहा, आता 3. चेक करा. ठीक आहे, इथं 3. ओके, आणि इकडे पहा बी जसं आहे तसं, आणि जिथं जिथं वाय आहे तिथं मी ठेवलं -1. ओके, बहुत ही बढिया. ठीक आहे, -= 9. मग इक्वेशन काय बनवलं पहा, 3a - b, कारण प्लस मायनस = 9. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट पहा, आल्सो दुसरी जी लाईन आहे ते काय पहा, bx + ay = 5. आता पहा, एक तर पिपा नाही वाजला पाहिजे. समजलं ना? म्हणजे कसं, आज तुम्ही म्हणाल की सर बी ची व्हॅल्यू हे वे, मग मी येथे ठेवतो आणि हे येतं, असं ना बाबा ना. ठीक आहे, काय म्हणता की एक्स ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणून येतं तुम्ही 3 घुसाडा, आणि वाय ची व्हॅल्यू -1 आहे, ते येतच तुम्ही -1 घुसाडा. हे गोष्ट समजा. ठीक आहे, पटलं? नाही तर इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे. ठीक आहे, असं झाला नाही पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय होईल पहा, इथं 3b आणि प्लस मायनस -a = किती पहा, चेक करा, = 5. इक्वेशन नंबर 2. ओके, बहुत ही बडी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथे प्रॉब्लेम असा आहे सर, प्रॉब्लेम असा आहे की जर याला मी 2 न देता, पहिलं एक गोष्ट की सर इथं 3a आहे आणि 3b आहे, हा प्रॉब्लेम होता है. ते काम करतो पहा, सुना मी पण यावाल्या इक्वेशन 2 न देता मी काय करतो पहा, -a पहिले लिहिलो, पहा बरं, -a पहिले लिहिलो आणि प्लस 3b नंतर लिहिलो आणि = 5 लिहिलो. आता इक्वेशन नंबर 2 देतो. यस, ऑफकोर्स. ठीक आहे, आणि आता काय करीन पहा, यावाल्या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करेन. का माहिती आहे? नजर पहा, इथं जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय 3b
आणि त्याची 3b उडल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर मग का म्हणेल पहा की नाव मूलबाळ म्हणजे मल्टिप्लाय किती 3 इन इक्वेशन 1 काउंट करता समजलं ना. ओके, तर काय होईल पहा या इक्वेशन मध्ये 3 ने, तर 3 3 जा पहा चेक करा, 3 3 जा 9 मायनस 3b. ओके, आणि 9 3 जा 27. ओके, आणि इक्वेशन नंबर 3 नवीन इक्वेशन, ठीक आहे. आता काय करता पहा या दोन्ही इक्वेशन ऍड करता, फायदा काय होईल बीबी उडला 3b 3b ए भेटेल, ठीक आहे. तर ऍडिंग 2 2 2 2 and 3, ठीक आहे. तर काय होईल पहा मायनस ए प्लस 3b इज इक्वल टू 5 हा 2 ना, आणि 9a मायनस 3b इज इक्वल टू 27. आता ऍड केल्यावर दोघं गावाला गेले, कारण एक प्लस आहे एक मायनस, येतो 8a इज इक्वल टू किती पहा 32. चेक करा 32 होईल का, ठीक आहे. मग आता पहा येतं 8 1 जा 8, कारण तो डिवाइड होणार आहे ना, 8 4 जा 32, तर a इज इक्वल टू 4. ओ नाईस काम झाला, a 4 झाला, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बी ना, तर बढिया बी तर लिखतेस कसं पहा, ठीक आहे. एक काम करता कोणत्या तरी इथं पहा, इथं यावाल्या इक्वेशन मध्ये, ठीक आहे. तर एक काम करता मिटवण्यापेक्षा इथं येऊन जातो, दिसत तर असेल बरोबर. काय होईल पहा इथं इक्वेशन मध्ये येतो मी की फ्रॉम इक्वेशन 1 किंवा एकही ठेवू शकता बरं 2 मध्ये, ठीक आहे. पटलं काही विषय. ते एक काम करू फिलहाल इथं ठेवून टाकूया, तर फ्रॉम इक्वेशन 2 फ्रॉम 2, ठीक आहे. काय म्हणाल पहा की जिथं जिथं ए आहे ना, जिथं ए आहे, ठीक आहे, तिथं का ठेवा 4 ठेवा. हा मायनस पहिले लिहा, मग 4 घुसाळा 3b इज इक्वल टू 5. तर पहा 3b इज इक्वल टू 5 प्लस 4, कारण हा मायनस आहे तो प्लस, 3b इज इक्वल टू 9. आणि तुम्हाला माहित आहे का की 3 चा टेबल 3 टाइम्स होईल, आता 3 3 जा 9 आणि b इज इक्वल टू आला 3. हाच आपला सोल्युशन, ठीक आहे. तर a बरोबर किती भेटला मित्रांनो 4 आणि b बरोबर भेटला 3. समजलं असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे मित्रांनो. ओके.